होतंय की हे तर पडलं इथलं होतंय ब्लूटूथ खंडित असतं ब्लूटूथ खंड असतं लाईव्ह होते हां आपला आवाज होते आणून ठेवलं किती वेळेला कळलं ना मग तर जातं कुठल्या कंपनी एकदम घेतलं जरा एकदम उचललं 4000 रिक्षा पुढे जाणार जाते की रिक्षा गेला रिक्षा पुढे जाऊ पुढे रिक्षा शिवाजी महाराजांचा वंचित बहुजन आघाडीचा ते जाऊ द्या ती पाठीमागे जाऊ देते गाडी जाऊ दे तिकडे मागे गाडी किती उद्या असं उद्या किती उद्या बसून घ्या सर्व बसून घ्या बसा कोण सर्व
सगळ्यांनी खाली बसून गेले स्पीकर शिट्टी माराल ते विनंती खाली बसून घ्या खाली बसून घ्या सगळे त्या साईडचे सगळे खाली बसून घ्या याकडे सगळे बांधलेले सगळे खाली बसून घ्या इकडे 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 घ्या दोघ जण असं मागे धरून राहा हातातच धरून उभं राहा दोघ जण काय करा हातात धरून असं उंच म्हणजे ते फोटो बी पास येतात असे आणि तुम्ही साईड नाही या असं बाहेर साईड सगळ्यांना समोरच्या बांधवाला विनंती आहे तुम्ही खाली बसून घ्या सगळ्या बांधवाला विनंती आहे तुम्ही असं या साईडने यावं शिट्टी शिट्टी मारते बाई इकडे असं इथं पुढे घ्या मागे शिट्टी मारणार आहे ती माहीत त्याच्यामुळे पुढे इकडे येऊ द्या सेट पाच घ्या बाहेर साहेब तिथून घ्या सोडा वायर सोडा सोडा सगळे बसून घ्या या सरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक एक प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा RSS मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद करायचं चालू थोडी थोडी शांत चालू असताना असं गडबडी करून सायलेंट मध्ये उशिरा त्याला करू द्या सरला ते महत्व हे असते सगळ्यात मोठी व्यक्ती त्या मात्र उशिरा सर्वांना विनंती आहे या ठिकाणी बसायला टाकलेलं आहे तिथं बसून घ्या उभा राहिल्यावर सर्वांनी बसून घ्यायचं आहे झाडाच्या सावली लोकांनी बसा सगळ्यांना जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मल्हार जय शिवराय जय लवजी जय भीम जय भीम जय ज्योतिक्रांती जय ज्योतिक्रांती जय हिंद या ठिकाणी ज्या संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी पुढे येऊन आपल्या भावना व्यक्त करून आजच्या या RSS विरुद्धच्या तसेच या आमच्या माता बांधवांवर आम्हाला अत्याचार झाला या सर्व मागण्या संदर्भात या ठिकाणी पार्टीमध्ये आपल्या भावना व्यक्त करा अशी विनंती करतो पहिलं निवेदन करू आज इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो काही मोर्चा काढण्यात आलेला आहे यातली जी मुख्य मागणी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण बघत आहोत की RSS कडे कोणतंही नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही तरी सुद्धा हे बेकायदेशीर असणारे जे RSS आहे गेली 100 वर्ष या देशभरामध्ये आपल्या समाजामध्ये काम करते असं ते दाखवते परंतु त्यांचा जो काही कडेच त्यांचा जो काही स्वार्थ आहे त्या स्वार्थासाठी हे लंपट असणारे जे लोक आहेत देश स्वातंत्र्याच्या काळापासून माझ्यापेक्षा इथं वयस्कर प्रोफेसर आहेत याचा सगळा इतिहास तुम्हाला सांगतील देश स्वातंत्र्याच्या अगोदर पासून
हे जे RSS आहे हे देशामध्ये काम करते, परंतु हे सगळे काम करत असताना इंग्रजांची हुजरेगिरी करणं, इंग्रजांबरोबर इंग्रजांना मदत करणं, जे काही स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे काही महापुरुष आहेत त्यांची काही जी सगळी त्यांची जी काही सगळ्या तक्रारी आहेत ह्या तक्रारी इंग्रजांना करणं, अशा पद्धतीने ही देश स्वातंत्र्याच्या अगोदर काम करत होते. जे काही या देशामधले मोठे जमीनदार लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, ह्यांच्या बाजूने उभं राहायचं आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पूर्णपणाने विरोध करायचा, अशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे. हे जे काय RSS आहे त्यांचं एक बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे, विचारधन त्याला मराठीमध्ये म्हणतात. त्या पुस्तकामध्ये ह्यांनी स्पष्टपणाने ह्यांच्या शत्रूंची नोंद करून ठेवलेली आहे. ह्यांचे कोण शत्रू आहेत? ह्यांचे मुख्य शत्रू पहिल्यांदा मुस्लिम आहेत. मुस्लिमांच्या कशा कत्तली करता येतील असं ह्यांनी 100 वर्ष बघितलेलं आहे. हा 100 वर्षामध्ये ठिकठिकाणच्या ज्या काही दंगली घडलेल्या आहेत, ठिकठिकाणच्या मुस्लिमांना जेलमध्ये ठिकपतच ठेवावं लागलं. अशा प्रत्येक वेळेस RSS ने हा सगळा उद्योग केलेला आहे. ठिकठिकाणच्या दंगलीमध्ये RSS आहे. कुठलीही दंगल काढून बघा तुम्ही, गुजरातची दंगल बघा, इतर ठिकाणच्या दंगली बघा, प्रत्येक ठिकाणी RSS वाले. महात्मा गांधींना मारणाऱ्यामध्ये सुद्धा हे RSS वाले होते. देशाच्या महापुरुषाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही. अशा पद्धतीचं यांचं वर्तन आहे. हे कुणामध्ये काम करतात? ज्या मुलांना काही कळत नाही अशा लहान लहान मुलांना हे मुलांमध्ये हे काम करतात. 6वी 7वी 5वी 8वी 9वी 10वीच्या मुलांमध्ये हे काम करतात. त्यांच्यामध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये, कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये विष घालवायचं आणि काहीतरी युद्ध चाललंय असं सांगायचं. एक लहान पोरगा माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला भेटलो, म्हणलं तू कुठल्या शाखेत विकेत जातो का? हा सर जातो म्हणला. हा माझा अनुभव आहे, मी ऐकलेला आणि त्याच्या तोंडातून ऐकलेला आहे. तो म्हणला मी शाखेमध्ये जातो सर. शाखेमध्ये गेल्यानंतर तुला काय शिकवतात? आम्हाला युद्ध शिकवतात. अरे म्हणलं कुणाबरोबर युद्ध करायचंय? युद्ध करायला सैनिक आहेत ना म्हणलं, तू कुणाबरोबर युद्ध करणार? म्हणलं आपल्या तर देशामध्ये आपण हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हम सब भाई भाई असं शिकलो ना, मग कुणाबरोबर युद्ध करायचंय? आम्हाला युद्ध करायला शिकवतात म्हणला. आम्ही एके दिवशी आमच्यामध्ये असं युद्ध केलं की आमच्या आई बाप आल्यानंतर शाखेच्या शिक्षकाला रागवायला लागले, तुम्ही आमच्या पोरांना भांडणं शिकवताय. ही यांचं वर्तन आहे. की अशा पद्धतीने ह्या बार्शी शहरामध्ये सुद्धा काम करतात. दिसतात मुठभर, परंतु पैसेवाल्या वर्गाला साचला द्यायचं आणि कष्टकरी वर्गाची जी मुलं आहेत त्यांना दंगलीमध्ये लुटून द्यायचं, असा हा त्यांचा उद्योग आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे, ऑर्गनायझर नावाचं त्यांचं एक वृत्तपत्र होतं, आहे अजून पण ते चालू आहे. देश स्वातंत्र्याच्या अगोदर हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांवरती अत्यंत विकृतपणानं बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र, व्यंगचित्र त्याच्यामध्ये काढलं ऑर्गनायझर मध्ये. ते जर का मी चित्र जर का तुम्हाला कशा पद्धतीचं आहे हे जर का सांगितलं तर तुम्हाला ह्याच्याही पेक्षा राग येईल. असं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्यांचं मत आहे. आणि हे काय सांगतात की RSSच्या शाखेला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी इथली चातुर्वर्ण व्यवस्था, इथली हिंदू धर्म व्यवस्था पूर्णपणाने नाकारलेली आणि इथला वैज्ञानवादी, भौतिकवादी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. असं असताना हे RSS वाले कसं काय सांगू शकतात की बाबासाहेब आंबेडकर शाखेमध्ये गेलेले होते? ही सगळी ह्यांची बदमाशगिरी आहे. दलितांमध्ये घुसता यावं, कष्टकरी वर्गामध्ये जाऊन त्यांना काम करता यावं, एक मार्ग मोकळा व्हावा, याच्यासाठी ह्यांची सगळी ही गडबड आहे. आणि हा RSSचे मी जे सांगितलं बंच ऑफ थॉट्स हे वाचून काढा मित्रांनो. हे वाचणं आवश्यक आहे, सगळं वाचणं गरजेचं आहे. ह्यांच्या बरोबरची जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये लढायची. मुस्लिम शत्रू, ख्रिश्चन शत्रू, दलितांचा नेता ह्यांना बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जी घटना आहे ती घटनेला हे पूर्णपणाने विरोध करतात. देशाच्या झेंड्याला विरोध करतात. 1991 सालापर्यंत ह्यांच्या नागपूरच्या कार्यालयावरती झेंडा कधी तिरंगा आपला फडकलेला नाही. अशा पद्धतीचे हे बदमाश आहेत. किती सांगितलं तरी खूप कमी पडेल. RSS ही आपल्या समोरचा ह्या देशातला सगळ्यात मोठा धोका आहे. हा त्यांचे 100 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. कम्युनिस्ट त्यांच्या विरोधात बंच ऑफ थॉट्स मध्ये लिहिलेले आहे त्या गोळवळकरांनी. कोण विरोधात? कम्युनिस्ट विरोधात, मुस्लिम विरोधात, दलित विरोधात.
त्यांच्या विरोधामध्ये काम करा, अशी ह्यांची घटित लिखित संहिता आहे आणि त्या संहितेमध्ये हे बोलतायत. त्यांना संविधान अजिबात मान्य नाही. बंच ऑफ थॉट्स मध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक त्याच्यामध्ये घातलेले आहेत जगदळे, त्याच्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक आहेत आणि हे मनुस्मृतीच्या नावानं काम करणारे जे आहेत हेच लोक RSSच्या मागे दडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला हुडकून पुढे काढले पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, जे आपली लेकरं बाळ आहेत, आपली जी लहान मुलं आहेत, हे RSS पासून जपत त्यांच्यामध्ये जाऊन देऊ नका. काळ कठीण आहे, संघर्षाचा आहे. तर आपण सगळेजण या RSSच्या विरोधामधली जी लढाई आहे ती सगळ्या ताकदीनं चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊयात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी हा मोर्चाला पाठिंबा व्यक्त करतो. यानंतर कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर बोलतील, माझे ते नेते ते बोलतील. एवढं बोलून मी थांबतो. या ठिकाणी वक्त्याला विनंती आहे की आपले बोलणारे खूप जण आहेत, आपलं त्यांना थोडक्यात व्यक्त करावं. त्यानंतर कॉम्रेड बोलतील. आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये या देशातली एक विषारी असलेली विचारधारा, लोकशाहीला विरोध करणारी धारा, बहुजनाला कष्टकऱ्यांच्या लढ्याला विरोध करणारी